फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आहे आषाढी एकादशी, तर आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि तर आज आम्ही चाललेलो आहोत कोटमगावला आज एकादशी आहे म्हणून विठ्ठलाच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत। तर आम्ही निघालेलो आहोत कोटमगावला। तर कोटमगाव आमच्या घरापासून कमीत कमी 10 ते 11 किलोमीटर अंतरावर आहे। तुम्ही बघू शकता की रोडवर किती गर्दी आहे। तर ही गर्दी आहे वारकऱ्यांची, म्हणजेच दिंडीमध्ये चालणाऱ्या जे वारकरी बंधू आहे त्यांचीवाली। त्यांना पंढरपूरला काही कारणास्तव जमलं नाही तर ते विठ्ठलाच्या कोटमगावला जात असतात। तर आम्ही पण तिकडेच चाललेलो आहोत। आम्ही गाडीवर चाललेलो आहोत आणि ते वारकरी बंधू आहेत ते पायी दिंडी करत आहेत। तर असे जागोजागी भरपूर दिंड्या लागल्या आम्हाला जाताना। ही येवल्यातली दिंडी होती, आणखी भरपूर खेड्यापाड्यावरनं दिंड्या आलेल्या होत्या आणि खूप गर्दी जमलेली आहे। तर आपण पोहोचलेलो आहोत कोटमगावमध्ये। तुम्ही बघू शकता की किती गर्दी जमलेली आहे। तर आपण पोहोचलेलो आहोत मंदिराजवळ। तर मंदिराजवळ म्हणजे मंदिराच्या समोर जे वारकरी बंधू आहेत त्यांचं रिंगण चालू होतं। रिंगण म्हणजे असं टाळाच्या तालावर ते नाचतात किंवा घोडा आहे तो नाचत असतो आणि सगळे भक्त जे आहेत ते मग्न झालेले असतात। तुम्ही बघू शकता की मंदिराबाहेर किती गर्दी जमलेली आहे। अफाट अशी गर्दी जमलेली आहे आणि आम्ही आलेलो आहोत आता मंदिरामध्ये दर्शनासाठी। मंदिर पूर्ण भरलेलं होतं, खूप लोटालाटी पण चाललेली होती म्हणून शूट घेऊ शकले नाही। आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो देवीच्या दर्शनाला कोटमगावला। जगदंबा मातेचं मंदिर आहे तर तिथे दर्शनासाठी आलेलो होतो। दर्शन झाल्यानंतर आपल्याला निघायचं होतं घरी। तर आपली ही रखुमाई आहे, तर रखुमाई लुक केला होता आपण माऊचा। तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।